नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत. व्हिडिओचा विषय नीट लक्षात घ्या. पाऊस, ढगाळ वातावरण, फ्लावरिंग स्टेज, डाउनी मिल्डू आणि गळकूज या संदर्भामध्ये समस्या व उपाययोजना या संदर्भात आजचा हा व्हिडिओ घेत असताना एक साधारणतः 70-80% फुलोरावस्थेतील बागेमध्ये आपण उभे आहोत. पुढच्या 2-3 दिवसामध्ये या ठिकाणी पूर्ण मनी सेटिंग तुम्हाला झालेलं दिसेल. अशा वेळेस जे वातावरण आहे, ढगाळ हवामान असेल, पाऊस असेल, त्याचप्रमाणे दव बादळ पडतंय आणि शेंडा त्या ठिकाणी पळतोय. यावेळेस आपल्याला अशा पद्धतीने जर ठिकाणी बघितला, या स्टेजला आपण शेंडा अशा पद्धतीने पिंचिंग करून घेतला पाहिजे. त्याचप्रमाणे हा जो बंच आहे, इथं जर आपण बघितलं, घडाच्या मागचं पान दोडा अवस्थेनंतरच काढून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने सुटसुटीत बंच या ठिकाणी दिसतोय. आपण जर बघितलं तर जवळजवळ पुढच्या 2-3 दिवसामध्ये मणी अवस्था येईल. या ठिकाणी देखील रात्री पाऊस झाला होता. थोड्याफार प्रमाणामध्ये ज्यावेळेस दाटी असते, गर्दी असते, बंचवर त्या ठिकाणी 30-40% फ्लॉवरिंग अवस्थेमध्ये पाणी साचतं, रात्रीचा पाऊस येतो. अशा वेळेस सकाळी आपल्याला त्या ठिकाणी बाग व्यवस्थित झटकून घेऊन सकाळी अर्ली मॉर्निंग त्या ठिकाणी या स्टेजला, याच्या अगोदरची जी स्टेज आहे, एक साधारणतः 30-40% फ्लॉवरिंग अवस्थेतील ढगाळ हवामान, ह्युमिडिटी, आर्द्रता जास्त असते. अशा वेळेस डाउनी मिल्डू त्या ठिकाणी आगमन करू शकतो आणि डाउनी मिल्डू आल्यानंतर त्या ठिकाणी गळ आणि कूज 100% होते. ती होऊ नये म्हणून वातावरणामध्ये ज्यावेळेस बदल होतो, पाऊस असेल, ह्युमिडिटी, आर्द्रता जास्त असते, ढगाळ हवामान असतं, तापमान वाढलेलं असतं, वेलीमध्ये एक्सेस नायट्रोजन तयार होतो. नायट्रोजन वेलीमध्ये जास्त झाल्यानंतर त्या ठिकाणी जिब्रालिनचं प्रमाण वाढून सायटोकिनिन लेवल कमी होते आणि वेलीची प्रतिकारक क्षमता त्या ठिकाणी कमी होते. खाली पांढऱ्या मुळ्यांची ज्या ठिकाणी संख्या असते ती कमी होऊन पांढऱ्या मुळ्यांचा ऍक्टिव्हपणा कमी होतो आणि त्यामुळे वेली कमजोर झाल्यानंतर त्या ठिकाणी गळ आणि कूज होते. ती होऊ नये म्हणून आपण त्या ठिकाणी प्रामुख्याने 30-40% फ्लॉवरिंग अवस्थेमध्ये फॉस्फरस आपण दिला पाहिजे. फॉस्फरस देत असताना आपल्याला मुळांच्या कक्षेमध्ये व्यवस्थितरित्या सायटोकिनिन लेवल असेल, त्याचप्रमाणे सायटोकिनिन लेवल नंतर जे जीवाणू बॅक्टेरिया आहेत त्या कार्यरत राहिल्या पाहिजे, पांढरी मुळे ऍक्टिव्ह राहिली पाहिजे. त्यासाठी 30-40% फ्लॉवरिंग अवस्था 38, 40, 41 दिवसाच्या दरम्यान एकरी 5 लिटर 4 स्ट्रोक आणि 5 किलो 0-60-20 आपण देऊन घेतलं पाहिजे. आणि त्याच दरम्यान आपल्याला वरतून फवारणी करत असताना त्या ठिकाणी रिव्हर्स हे बुरशीनाशक 200 लिटरला 160 मिली, स्कोर 100 मिली अशी एक फवारणी त्या ठिकाणी गेल्यानंतर कीटकनाशकची देखील फवारणी त्याच्या दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी आपली गेली पाहिजे. एकरी 180 मिली पर्यंत डेलिकेटची फवारणी गेली पाहिजे. आपल्यासोबत शेतकरी आहेत. दादा, आपलं पूर्ण नाव सांगा. योगेश दगुजी गांगुडे, आपला पत्ता. मुक्काम पोस्ट तिसगाव, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक. आपला हा थॉम्सन व्हरायटीचा प्लॉट आहे. अजून कोणता प्लॉट आहे डॉक्टर किसानकडे? एक एक थॉम्सनचा आहे आणि एक एस आहे. म्हणजे 2 थॉम्सनचे आणि एक हा, एसएसएनचा. एसएसएनचा प्लॉट पहिल्याच वर्षीचा आहे रिकट नंतर. वर्षी. काय वाटतं तुम्हाला? गेल्या वर्षी देखील डॉक्टर किसान कडून मार्गदर्शन घेतलं, यावर्षी कंटिन्यू केलं, का केलं? मागच्या वर्षी एक थॉम्सनचा प्लॉट दिला होता. खर्चामध्ये बऱ्यापैकी बचत झाली आणि माल मस्त खूप भारी झाला होता. जवळजवळ 80% हार्वेस्टिंग झाली होती एक्सपोर्टचे. आणि त्याच्यामुळे यावर्षी 3 प्लॉट तुम्ही रजिस्टर यावर्षी केले. 3 प्लॉट दिले. एसएसएनचा पहिल्या वर्षी रिकट केल्यानंतर पहिल्याच वर्षी माल कसा आलाय माल भरपूर 70-80 कडे आलेले. पहिल्या वर्षी? जे एकंदरीत तुम्ही डॉक्टर किसानचं जे म्हणजे वेळापत्रक येतं ऑनलाईन मध्ये, आज पहिल्यांदा 2 वर्षात मी पहिल्यांदा तुमच्या प्लॉटवर आलो. फोन देखील आपले खूप कमी होतात. काय वाटतं तुम्हाला? इतर शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल? डॉक्टर किसानचं मार्गदर्शन जे तुम्ही घेतलंय खरोखर योग्य आहे का? मी जे व्हिडिओमध्ये बोलतो की उत्पादन खर्च कमी, ऑनलाईन मध्ये वेळापत्रक येतं, ते फॉलो केल्यानंतर बाग आपली व्यवस्थित होते का? हो, व्यवस्थित होते. उत्पादन खर्च नक्कीच कमी होतो. जे पाहिजे तेच आपण देता येतं. बाकी जास्त खर्च वाचतो तेवढा. वाचतो. आपला व्हिडिओचा विषय होता, गेल्या वर्षी त्यांनी 80% हार्वेस्टिंग केलं एक्सपोर्टचं. या वर्षी देखील थॉम्सनच्या दोन्ही प्लॉटचं एक्सपोर्टचं काम आहे. आपण या ठिकाणी बघत आहोत 30-40% फ्लॉवरिंग स्टेजला रिव्हर्स आणि स्कोरचा स्प्रे केला. त्यानंतर डेलिकेटचा स्प्रे आपण केला. सातत्याने 3-4 दिवस जर 50 ते 100% फ्लॉवरिंग अवस्थेमध्ये त्या ठिकाणी पाऊस पडत असेल, दव पादळ पडत असेल, अशा वेळेस आपण पुढच्या 3-4 दिवस कशा पद्धतीने फवारण्या केल्या पाहिजे? ज्या तुम्हाला सांगितलं, रात्री पाऊस आला, या घडांमध्ये जर पाणी साचतं, इथं जर बघितलं तुम्ही सुटसुटीतपणा, पानं वगैरे काढून घेतले, कॅनोपी मॅनेजमेंट ज्याला आपण म्हणतो, ते अतिशय व्यवस्थित केलंय. आज ते शेंडा देखील पिंचिंग करून घेणार आहेत. अशा पद्धतीने हा शेंडा थांबून घेणार आहेत. आता हे पानं वगैरे काढले, पूर्णपणे मणी अवस्था यायला सुरुवात झालेली आहे. तरी देखील सेटिंग स्प्रेला अजून 3 दिवस या ठिकाणी आपण थांबणार आहोत. पूर्ण मणी अवस्था येऊ द्या. 2 mm ची, 3 mm च्या आसपास मणी अवस्था येऊ द्या. त्या अवस्थेमध्ये सेटिंग स्प्रे जर आपण घेतला, आता खूपच गळकूज व्हायला लागली 80-90% मध्ये, त्या ठिकाणी तुम्ही सेटिंग स्प्रे घेत असताना खूप गळकूज होते, कॅनोपी दाट आहे, रोजचा पाऊस येतो, त्या ठिकाणी तुम्ही सेटिंग स्प्रे टाकून आपली गळकूज
वाचू शकतात. ती वाचवण्यासाठी जिथं क्रिटिकल कंडिशन आहे, कॅनोपी व्यवस्थित मॅनेजमेंट करता आलं नाही, जास्त गर्दी आहे बागेमध्ये, वेलीमध्ये नायट्रोजन वाढलं आहे, रोजचा सातत्याने पाऊस येतोय आणि घडांवर, बंचवर पाणी साचून राहतं. अशा वेळेस ती बाग वाचवण्यासाठी 80-90% फुलारा अवस्थेमध्ये सेटिंग स्प्रे देत असताना एकरी 12 ग्रॅम पर्यंत जीए आपल्याला घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला एकरी 1 लिटर ॲजिटेक सीपीपीयू घ्यायचं आहे आणि त्याच्यासोबत टेक्यल 1 लिटर आणि ॲमिस्टार हे बुरशीनाशक 200 मिली असा स्प्रे करून घ्यायचा आहे. आणि ज्यावेळेस या स्टेजला आता पुढच्या 3 दिवसात जर आपण बघितलं, ही जी अवस्था आहे, फॉल कॅप व्हायला सुरुवात झाली. 3 दिवसात मणी अवस्था येईल. पूर्ण मण्यात आल्यानंतर मण्यात आल्यानंतर अशा बागांना आपण थॉम्सन असेल, शरद सीडलेस असेल, नानासाहेब पर्पल असेल, सुधाकर असेल या व्हरायट्यांमध्ये पूर्ण मणी अवस्था आल्यानंतर सेटिंग स्प्रे आपण एकरी घेत असताना 12 ग्रॅम जीए त्याच्यामध्ये देखील आपल्याला ॲजिटेक सीपीपीयू 1 लिटर घ्यायचं आहे. त्याच्यासोबत आपल्याला ॲग्रोगेन हे जे सीवीड आहे हे 400 मिली एकरी घ्यायचं आहे. आणि त्याच्यासोबत तुम्ही बुरशीनाशक रनमॅनचा जो आपण प्रिव्हेंटिव्ह मध्ये रनमॅनचा स्प्रे देतो, तो दुसरा स्प्रे जर झालेला नसेल तर 80 मिली त्या ठिकाणी अशा वातावरणामध्ये रनमॅन आपण घेऊन त्या ठिकाणी ती फवारणी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच आपल्याला युरिया आणि सल्फर 200-200 ग्रॅम 200 लिटरला ती फवारणी करून घ्यायची. प्रामुख्याने नीट लक्षात घ्या, पाऊस, ढगाळ वातावरण यामध्ये 30-40% फ्लॉवरिंग अवस्थेमध्ये गळ होत असेल, कूज होत असेल, त्याच्याकरता प्रिव्हेंटिव्ह मध्ये जे प्लॉट दोडा अवस्थेत आहेत, फुल उमलायच्या परिस्थितीमध्ये आहे, त्या ठिकाणी शेतकरी मित्रांनो पुढे जाऊन आपलं नुकसान होऊ नये म्हणून प्रोसेल 100 ते 150 मिली 200 लिटरला, त्याच्यासोबत अँट्राकॉल 400 ग्रॅम, कॉम्बीफट 100 ग्रॅम या स्टेजला देखील तुमची जर पाणी साचून राहतंय घडांमध्ये, कूज कुठं वाटत असेल, थोड्याफार प्रमाणात गळ वाटत असेल, त्या ठिकाणी देखील हा स्प्रे प्रोसेल 100 ते 150 मिली, अँट्राकॉल 400 ग्रॅम, कॉम्बीफट 100 ग्रॅम ड्रिप मधून तुम्हाला एकरी 5 लिटर 4 स्ट्रोक 0-60-20 देणं गरजेचं आहे. मुळांच्या कक्षेमध्ये पांढरी मुळी सातत्याने सुरू ठेवून आपल्याला पुढे जाऊन जी बेरी साईज आहे, सेटिंग स्प्रे आहे, सेकंड डिप आहे, थर्ड डिप आहे, फोर्थ डिप, चौथी पाचवी डिपिंग करण्याची आपल्यावर वेळ येऊ नये म्हणून मुळी आपली पांढरी मुळी कार्यरत राहणं गरजेचं आहे. वेलीची प्रतिकार क्षमता वाढवून ठेवणं, वेलीमध्ये स्टोरेज कसं वाढवता येईल, वेलीची प्रतिकार क्षमता कशी वाढवता येईल आणि सेकंड डिप नंतर आपल्याला नायट्रोजनचा वापर कसा करायचा आहे, तो वापर करून आपल्याला बेरी साईज कशी वाढवता येईल त्याचा व्हिडिओ एक वेगळा मी तुमच्यापर्यंत देणार आहे. आजचा हा व्हिडिओ पाऊस असेल, ढगाळ वातावरण असेल, त्याचप्रमाणे वाढलेली आर्द्रता असेल, दव-बादड असेल, अशा वेळेस फ्लॉवरिंग स्टेजमध्ये 40-50% फ्लॉवरिंग स्टेज पासून 100% फ्लॉवरिंग स्टेजमध्ये हे जे 3-4 दिवस आहे, इथं जर तुम्हाला सातत्याने पाऊस, दव-बादड असेल तर सकाळी रोज 3 दिवस रेग्युलर फवारणी सोडून एक्स्ट्रा सकाळी 7 वाजेच्या आत आपल्याला फवारणी करायची आहे. पहिली फवारणी 50-60% फ्लॉवरिंग स्टेजमध्ये प्रोटेगो 500 ग्रॅम, फॉलिक्युअर 100 मिली 200 लिटरला. दुसऱ्या दिवशी डाउनी किंग 500 मिली, त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचंय जैविक बुरशीनाशक बॅसिलस 500 मिली. तिसऱ्या दिवशी फवारणी घ्यायची आहे संचार 40 400 मिली, अँट्राकॉल 400 ते 500 ग्रॅम अशी एक फवारणी घ्यायची. रेग्युलर तुमचा जो स्प्रे आहे, रिव्हर्स फोर असेल, लुना असेल, डेलिकेट असेल, हे रेग्युलर स्प्रे चालू ठेवायचे आहे. परंतु गळ होऊ नये, कूज होऊ नये, एक सारखा मणी अवस्था येऊन आपल्याला चांगली बेरी साईज घडाचा सांगाडा आपण जर या ठिकाणी बघितला तर अशा पद्धतीने आहे. आता हे 2 पाकळ्यांमधलं सुटसुटीत अंतर, या घडावर आपल्याला फक्त मणी पाहिजे 120 ते साधारणतः 140 मणी पाहिजे. आता जर आपण बघितलं त्या ठिकाणी जवळ-जवळ 400 ते 500 मणी असतील. घाबरायचं नाही त्या ठिकाणी. कारण आपल्याला जेवढं नॅचरल थिनिंग करता येईल, पूर्णपणे दांडा जर राहत असेल असं हलवल्यानंतर, तर त्या ठिकाणी गळीला घाबरायचं. आता इथं बघितलं आपण जवळ-जवळ म्हणजे एक 10-15% मणी अवस्था देखील आलेली तुम्हाला दिसत असेल. पुढच्या 2 दिवसानंतर इथं सेटिंग स्प्रे आपण घेणार आहोत. आजचा हा व्हिडिओ प्रामुख्याने नीट लक्षात जर घेतलं तर फ्लॉवरिंग अवस्था सुरू होते. सुरू झाल्यापासून पासिंग पर्यंत आपण कशा पद्धतीने काळजी घेतली पाहिजे. फॉस्फरस असेल, खूपच जास्त त्या ठिकाणी तुम्हाला नायट्रोजन जास्त वाटत असेल तर पोटॅशियम मॉलिब्डेनम असेल, अमोनियम मॉलिब्डेनम असेल, जमिनीतून एक 100 ग्रॅमचं ऍप्लिकेशन तुम्ही देऊ शकतात. 0-60-20 त्या ठिकाणी देऊ शकतात. त्याचप्रमाणे वरतून 3 फवारण्या मी सांगितल्या, मध्ये एक क्रोशेलची फवारणी देखील करू शकतात. रेग्युलर रिव्हर्स असेल, एलिट अँट्राकॉल, जसं तुमचं शेड्यूल तुम्ही राबवताय त्या पद्धतीने एक्सपोर्टचं काम करत असताना 2 स्प्रे कुठल्या स्टेजला चालतात, एलिट सारख्या बुरशीनाशकाचे 2 स्प्रे चालतात का, ॲक्रोबॅटचे 2 स्प्रे चालतात का, ते तुम्ही सुरुवातीला देऊन घेतले का, फ्लॉवरिंग स्टेजमध्ये एखादा स्प्रे बाकी आहे का, या सगळ्या गोष्टींचा विचार करून फ्लॉवरिंग स्टेज मधलं काम हे काटेकोरपणे केल्यानंतर आपल्याला व्यवस्थितरित्या घडाची साईज, बेरीज साईज, सुटसुटीतपणा आपल्याला त्या ठिकाणी मिळतो. आणि जसं त्यांनी सांगितलं की 80% आता यावर्षी त्यांचा आणि माझा मानस देखील आहे की दोन्ही एक्सपोर्टचे जे प्लॉट आहेत थॉम्सनचे 90-95% पर्यंत यावर्षी हार्वेस्टिंग झालं पाहिजे.
गेल्या वर्षी 80% केलं, बरोबर ना? हम्म. यावर्षी आपण टार्गेट ठेवू 90, 95, 100% पर्यंत. हा व्हिडिओ देत असताना परत एकदा ज्यावेळेस पेपर रॅपिंग होईल किंवा हार्वेस्टिंग होईल, परत एकदा यांच्या प्लॉटमध्ये येऊन योगेश गांगुर्डे यांच्या प्लॉटचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत देण्याचा माझा प्रयत्न असेल. आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला. चॅनलला प्रथम आला असाल, चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. नमस्कार.